शुभ सन्मान या ठिकाणी पार पडेल, ज्यांनी खरं तरुण वर्ग विक्रम शेठ आगज यांच्या माकेकर भक्कमपणे उभा राहिला आणि मैत्री ट्रॉफी पार पडली. त्याआधी ऑफिशियल्स राजेंद्र भोईर सर आणि ज्यांचं समालोचन आपण ऐकलं अंपायर मैदानाच्या आत ऑनफिल्ड अंपायर ॲज ऑफिशियल्स ते देखील होते. आमचे मार्गदर्शक संदीपजी गायकवाड सर यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. राजेंद्र भोईर सर आपण या आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. चला आयोजकांना विनंती करतो सर या आपण मुख्य व्यासपीठावरती इथेच शुभ सन्मान केला जाईल. नेरळ आणि सरांची देखील एक मोठी स्पर्धा आपल्या काहीच दिवसामध्ये आपल्यास भेटला येते आणि खरं तर संदीप सरांची देखील एक मोठी स्पर्धा आपल्या भेटले. संदीप अगदी राजेंद्र भोई सरांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला. आयोजकांना विनंती अक्षय दादा आपला शुभ असते हा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा. विक्रम दादा कुणाल ओमकार पाटील खरं प्रोप्रायटर आहेत. त्यांचा चेहरा आम्हाला पाहायलाच मिळाला नाही 4 रात्रींमध्ये. खूप चांगलं वर्क त्यांचं देखील होतं. राजेंद्र भोईर सरांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो. ऑफिशियल्स या स्पर्धेला लीड करताना आपल्याला पाहायला मिळाले. क्वालिफाईड ऑफिशियल्स राजेंद्र भोईर सरांचा शुभ सन्मान. धन्यवाद सर आपण या स्पर्धेचा घटक म्हणून खूप चांगलं वर्क केलं. त्यानंतर संदीप गायकवाड सर यांचा शुभ सन्मान केला जाईल. संदीप सर आपण या ड्रेस कोड आता चेंज झालाय सरांचा आणि शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. संदीप गायकवाड सरांचं खूप चांगलं मार्गदर्शन असतं आणि खरं तर खूप चांगलं समालोचन आम्ही नेहमीच त्यांना ऐकत असतो. कर्जत प्रीमियर लीग कुठेही स्पर्धा असू द्या त्यांचा आवाज ऐकला की कंटिन्यू मॅचेस पाहत असतात. जे सर्वांचे लाडके खरं तर अंपायर समालोचक संदीप गायकवाड सर आणि चांगलं एंटरटेन केलं सर्वांना. त्यांचं अगदी स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. धन्यवाद सर. यानंतर अगदी तरुण वर्ग महत्वाचा भाग, कारण तरुणांशिवाय कोणताच कार्य पूर्ण होत नसतं विक्रम दादा. त्यामुळे विक्रम दादा आगज यांच्या शुभ हस्ते आपण पाहिला तरुण वर्गाचा शुभ सन्मान केला जाईल. सर्व तरुण वर्ग त्यांना विनंती आपण या शुभ सन्मान केला जाईल. हा विशेष सन्मान असेल तुमच्यामुळे ही स्पर्धा पार पडली. सर तरुण स्वराज असेल सर्व या कुल दीपू आपण देखील या सर्व छोटे मोठे सर्वांनी या सर्वांनी या एकत्रित सन्मान केला जाईल. चला एकत्रित सन्मान केला. स्वराज आपण या चला जय रोहन एक स्वराज शोमरे आपण पाहिला त्याचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो. सर सर्वांनी या सर्व तरुण छोटे मोठे सर्वांना विनंती आपण या विक्रम दादा अग्गज यांच्या शुभ हस्ते मोठं मन आहे. खरं तर विक्रम दादांचं त्यांनी सांगितलं कारण यांच्याशिवाय स्पर्धा पारच पडली नसती. खूप सारी मेहनत, कोणी बॉल बाय, कोणी मैदानाच्या आतमध्ये पाणी पुरवत होतं, कोणी मैदान आखण्यामध्ये व्यस्त होतं, कोणी पण जर पाहायला गेलं पाहुण्यांकडे लक्ष देत होते. सर्व जबाबदारी या छोट्या मुलांनी देखील खूप चांगली पार पडली आणि त्यांचा शुभ सन्मान अगदी आपण पाहतोय या ठिकाणी पार पडतोय. जेवणाची व्यवस्था आपण जर पाहायला गेला आमची देखील खूप चांगली पाहुणचार करता यांनी केला. बालाशेठ दलवी आणि किरण शेठ टोमरे यांचा देखील मनापासून आभार. त्यांच्या गावची स्पर्धा आमचे परम मित्र आहेत आणि खूप चांगला पाहुणचार तुम्ही देखील आमचा केलात. आर्यन अगज बॉल बॉय होते त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. परंतु बालाशेठ दलवी किरण शेठ टोमरे आपल्या मनापासून अंतकरणापासून आभार व्यक्त करतो. शुभम मात्रे आपण जर पाहायला गेला सध्या तसं फुकट आपल्याला 10 रुपये देखील आपल्याला कोणी देत नसतं, परंतु बालाशेठ यांनी चांगला पाहुणचार 4 रात्रीमध्ये केला. मनाच्या अंतकरणापासून यो उद्योजक बालाशेठ दलवे आणि किरण शेठ टोमरे आपला आभार व्यक्त करतोय. इथे अगदी आपण पाहायला गेलं शुभ सन्मान पार प्रत्येक ज्या मुलाने मेहनत घेतली ना त्यासाठी हा प्रत्येक विशेष सन्मान अगदी आपण पाहतोय. अद्विक कन्स्ट्रक्शन इंटेरियर आणि नमस्ते कर्जत बँकेट हॉलचे ओनर उद्योजक विक्रम शेठ आगज या स्पर्धेचे प्रणेते शिल्पकार आणि त्यांच्या शुभ हस्ते हा अगदी शुभ सन्मान पार पडले. 5ही टीम समोर या. जास्त वेळ आपण घेणार नाही आहोत. 5ही टीम समोर या. जास्तीचा वेळ आपण घेणार नाही आहोत. 5ही टीम बरीचशी वैयक्तिक पारितोषिक आहेत त्यामुळे 5ही टीम आपण समोर या कृपया. लगेच आपण बक्षीस सोहळ्याला आपण सुरुवात करणार. जास्तीचा वेळ घेणारच नाही आहोत. सर्व विजेत्या टीमचं आपण हार्दिक अभिनंदन करूया.
फायनलचा मॅन ऑफ द मॅच देणं बाकी आहे. ज्या अगदी गोडगुणी दातांनी या स्पर्धेला खरं आयोजकांवरती असलेलं प्रेम मदत केलेली आहे वस्तुरूपी आर्थिक स्वरूपात, त्या सर्व गोडगुणी दातांचा आपण आभार व्यक्त करूया. ऐवा कॅश साठी आपण पाहायला गेलं या स्पर्धेमध्ये कृष्ण शेठ ठोंबरे यांच्या माध्यमातून एक कूलर होता. ऐवा कॅच खरं तर एकच आणि जो कॅच पकडला गेला भावेश पाटील टेंबरीचे जात भावेश पाटील कृष्णाजी ठोंबरे यांच्या माध्यमातून हा कूलर प्रस्तुत केला. आपण बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करतोय. पाचही टीम समोर या. बरीचशी वैयक्तिक पारितोषिकं आहेत त्यामुळे पाचही टीमना विनंती आपण समोर या अगदी मुख्य व्यासपीठाच्या. हॅलो, खर तर कृष्णाजी ठोंबरे ज्यांच्या माध्यमातून हा कूलर पुरस्कृत केलं त्यांनाच विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते हा लकी ऐवा कॅचचा भाग्यवान विजेता प्रेक्षक आहे भावेश पाटीलला करता हे कूलर आपण देऊन सन्मानित करायचा. एकदा जोरदार टाळ्या भावेशसाठी. ऐवा कॅच पकडला त्यानं आणि कूलर मात्र घरी घेऊन गेला. जागला 4 वाजेपर्यंत, काहीतरी घेऊन जाईल. गरमीचे दिवस आहेत. पुढच्या वर्षी खरं तर बदल पाहायला मिळतील. एसी देखील असेल लकी ड्रॉ साठी. ऐवा कॅच चला, बेस्ट फिल्डर हा किताब आपण आता देऊया. मी सन्माननीय बालारामजी घोडविंदे साहेबांना विनंती करतोय आपण आपला शुभ हस्ते हा किताब मात्र इथे द्यायचा आहे. आणि बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट करा. बेस्ट फिल्डर चला टीम समोर या. रिस्पॉन्स तुमचा देखील महत्वाचा. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट त्यासाठी आपण पाहायला गेलं तर कूलर आणि त्यासोबत ट्रॉफी देखील आहे. बेस्ट फिल्डर मैत्री ट्रॉफी ठरला ज्याने अगदी आपण मला खूप कमाईचं क्षेत्ररक्षण त्यांचं पाहायला मिळालं. महेश श्रीवन भिंगारवाडी टीमचे सचिन लहाने ठरतात बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. मैत्री ट्रॉफी मधील कमाईचा झेल त्यांनी एक पकडला होता. संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप कमाईची कामगिरी त्यांची पाहायला मिळाली. एस एस स्पोर्टचे ओनर ते शॉप आहे भिंगारवाडीला आणि त्या अगदी शॉपचे ओनर सचिन लहाने ठरतात मैत्री ट्रॉफी मध्ये बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. बालारामजी गोडविंद यांच्या शुभ हस्ते हा सन्मान विशेष असेल सचिनसाठी, कारण नाते संबंध देखील आहे. एकदा जोरदार सचिन लहाने यांच्यासाठी होऊन जाऊ द्या. 2 मिनिटं कनेक्ट देखील होतील. जास्त वेळ आपण घेणार आहोत. बेस्ट फिल्डर सचिन लहाने 2 मिनिटं. अगदी आयोजन कसं वाटलं? जास्त प्रश्न तुम्ही आम्ही तुम्हाला विचारणार नाहीत. आयोजन कसं वाटलं? सर्वप्रथम म्हणजे कमिटीचा मी धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला इथं खेळण्याची चान्स दिली. आणि आयोजन बोललं तर 4 दिवसामध्ये या 4 विभागात बोलला तर टॉपचं आयोजन झाला, चांगला झाला. आणि मी माझ्या टीमला एक धन्यवाद देतो की आम्ही पूर्ण सीझन म्हणजे बॅड पाच मॅचेस चाललेलो, पण या इथे पूर्णपणे टीम एकजुटीने केली आणि आम्हाला रिझल्ट आज चांगला मिळाला. टीम अशी आम्ही प्रश्न विचारणार होतो, तुम्ही उत्तर दिलं, परंतु कसं वाटलं या आयोजनामध्ये खेळून? आणि टीम मेंबर्स आज जे चांगला परफॉर्मन्स त्यांनी केला, बऱ्याच दिवसानंतर खरं तर तुमच्या टीमनं कमबॅक केला आणि तुमचा खेळ देखील चांगला राहता. या संपूर्ण टीम आणि तुमच्या खेळविषयी काय म्हणाल?
सर टीम कधी एकावर अवलंबून नसते. आज जर त्या 10 जणांनी मला जर सपोर्ट नसता केला तर मी इथपर्यंत आज ही ट्रॉफी माझ्या हातात आली नसती. तर मी याचा श्रेय माझ्या पूर्ण टीमलाच देतो, कारण का माझ्या टीममध्ये पूर्ण आता यंग प्लेअर आलेले आहेत आणि निहाल झाला, गौरव झाला. म्हणजे फर्स्ट वर्षात ते म्हणजे बॉलिंग टाकतात आणि सुंदर बॉलिंग टाकतात. ते मी माझ्या टीमचा धन्यवाद देतो की ते मला म्हणजे पूर्णपणे सपोर्ट करतात आणि आज मी जे काय आहे ते माझ्या भिंगवडी गाव आणि माझ्या या टीममुळे आहे. डाऊन दर सचिन लहाने पाहायला मिळाला. 40 मध्ये विजेतेपद देखील त्यांनी पटकावलं होतं आणि ते सचिन लहाने ऑल द बेस्ट आणि शुभेच्छा असतील. यानंतर बोलूया शुभम म्हात्रे. त्यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज हा किताब देण्यासाठी आम्ही विनंती करतो चंद्रकांतजी दळवी, आपण या आणि आपला शुभ हस्ते हा किताब द्यायचा. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि गेस कोण असेल? चला आवाज येऊ द्या. आवाज येऊ द्या, आवाज येऊ द्या. कोण? चौकर आवाज येत नाहीये. अंदाज 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 ठरला खरा आणि चौक संघाचा साहिल चौधरी ठरला 8 विकेट घेत या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. वेगाचा बेताज भाषा चौक एक्सप्रेस साहिल चौधरी ठरलाय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. 8 विकेट या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने घेतला आणि बोलबार राहिला. अगदी वेगाच्या जोरावरती कित्येक फलंदाज स्तब्ध उभं ज्याने ठेवलं तो चौक एक्सप्रेस साहिल चौधरी ठरलाय या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. एकदा जोरदार टाळ्या साहिलसाठी. स्पोर्ट्स सायकल देखील आहे आणि त्यासोबत ही ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाईल चंद्रकांतजी दलवी यांच्या शुभ हस्ते. एकदा जोरदार टाळ्या साहिल चौधरीसाठी होऊन जाऊ द्या. साहिल चौधरी उत्कृष्ट गोलंदाज. संदीप सर परतीचा प्रवास सुखाचा करा. पोहोचल्यानंतर एक मेसेज कॉल जरूर करा. तेजस सर जाम प्रेम आहे खूप. विक्रम दादा पुढच्या वर्षी ना समालोचक कॉमेंटेटर बाईक देखील ठेवा आणि तेजस सर जिंकले ना ती लकी ड्रॉ बाईक तर आनंद आम्हाला देखील होईल. पुढच्या आम्हाला वर्षी जास्त पाहायला आनंद मिळेल. होईल. चला उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतील आणि मी अंकुश ठोंबरे आणि रमाकांत अगज यांना विनंती करतोय आपण हा किताब देण्यासाठी पुढे या. अंकुश ठोंबरे आणि रमाकांत अगज बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. कोण असेल? पालीकर शांत काय येऊ द्या, आवाज येऊ द्या. शांत बसलेत. कोण असेल? सोहेल असेल का? बोला बोला काहीतरी. आणि बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट हा किताब जातोय. 53 धावा या स्पर्धेमध्ये बनवल्या आणि संघाला बनवलं चॅम्पियन. चौक संघाची रन मशीन वन अँड ओनली नयनेश पवार ठरलाय या स्पर्धेतील सगळ्यात महत्वाचा अर्थ तर बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. कमबॅक असा होता नयनेश पवार यांच्या सारखं. पायाला झाली दुखापत, तदनंतर गोलंदाजीमध्ये केलेला सुधार, अगदी इंजरीतून बाहेर येत असताना या खेळाडूने दाखवलं क्रिकेट. अगदी आपण पाहिला क्रिकेट पासून थोडासा दूर राहिला आपण, तो रक्तातला क्रिकेट कधी मरत नसतं. नयनेश पवार ठरलाय या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट बॅटर फलंदाज. एकदा जोरदार टाळ्या. चौक विभागातील एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू, ट्रम्प कार्ड चौकचा नयनेश पवार बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. चला अभिनंदन नयनेश. आणि 5व्या क्रमांकाची ट्रॉफी देण्यासाठी मी जे टेंबरी गावातील ग्रामस्थ उपस्थित आहेत सर्वांना विनंती करतोय. चला 5वा क्रमांक ज्यांनी पटकावलाय तो कडाव संघ. आपण 5व्या क्रमांकाचं पारितोषिक घेण्यासाठी या थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम यश त्यांचा झाला. त्यांचा संघ या ठिकाणी अनअवेलेबल पाहायला मिळाला आणि त्यामुळे ते सामना खेळलेच नाहीयेत. त्यामुळे 5व्या क्रमांकावरती त्यांना मात्र समाधानी राहावं लागेल. चला टेंबरी गावातील तमाम ग्रामस्थ त्यांना उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की 5व्या क्रमांकाचं पारितोषिक कडाव संघाला देण्यासाठी आपण इथे या. चला कडाव टीम साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात. दुसऱ्या रात्रीमध्ये खूप कमाईचा खेळ या टीमचा पाहायला मिळाला आणि 5व्या क्रमांकाचे मानकरी ठरलेत या मैत्री ट्रॉफी मध्ये टीम कडाव. चला एक ट्रॉफी आणि आपण पाहायला गेलं रोख रक्कम 25,000 इनामी राशी देऊन सन्मानित केलं जातं. अभिनंदन कडाव टीम, आपल्या शुभेच्छा असतील पुढील वाटचालीसाठी.
त्यानंतर चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी देण्यासाठी आम्ही विनंती करतोय. रोहिदासजी अगज असतील, त्यानंतर अनिलजी ठोंबरे, हरिचंद्र दळवे असतील, त्यानंतर चला आपणास विनंती आहे की यावं आपण. आणि चौथा क्रमांक ज्यांनी पटकावलाय तो संघ आपल्याला पाहायला मिळतो धारणी संघ. नयन स्मृती साई समर्थ CHB धारणी ठरलाय चौथ्या क्रमांकाचा मानकरी. रोख रक्कम 25,000 आणि आकर्षक ट्रॉफी. खर तर अभिनंदन असेल, एकदा जोरदार टाळ्या नयन स्मृती साई समर्थ CHB धारणी टीम साठी असू द्या. कमाईचा गेल त्यांचा देखील पाहायला मिळाला. कोरक रसाल विशेष करून प्रभावित केलं. वय क्रिकेटमध्ये कधीच आकडा नसतो. खरं तर फिटनेस त्यांचा महत्वाचा आणि दररोज खरं तर प्रॅक्टिससाठी ते जात असतात. 40+ खेळाडू कुठेही वाटत नाही फिटनेस मुले. तन्मय ठोंबरे यंगस्टार पाहिला, राज असेल, रोशन पाटील, अमोल पाटीलची खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगलं कमबॅक. कॅप्टन गोरख रसाल 2 मिनिटं कनेक्ट होतील या स्पर्धेविषयी, कारण गोरख दादा देखील एक चांगले आयोजक आहेत. प्रथमतः गोरख दादा या आयोजनाविषयी का मला, कारण तुम्ही देखील चांगले आयोजक आहात. आयोजन करणं किती कठीण आहे, त्यामध्ये रात्रीच्या स्पर्धेचं आयोजन करतानाविषयी आणि आयोजनाविषयी काय म्हणाल? आयोजन तर खूपच सुंदर आहे. यावर्षी म्हणजे विचार करायला गेला तर चौक विभागामध्ये सर्वात सुंदर आयोजन झालेले आहेत. एक वावरला टेंबरीमध्ये ह्याच्या अगोदर झाला होता. आत्ताचं आयोजन तेवढाच सुंदर आहे. आसरोटीमध्ये 2 आयोजन झालेत. यावर्षी चौ विभागामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे सुंदर आयोजन केलेले आहेत यावर्षी. आणि मेन म्हणजे टेंबरीकरांचे मी आभार मानतो, कारण की आम्हाला व्हाईट वॉश इथं एंट्री मिळाली आहे. नयन स्मृतीच्या नावानेच आम्ही खेळलो. निखिल पाटीलने पहिला मला सुरुवातीला सांगितलं की आम्ही खेळणार नाही, आमच्यात काय असेल पण तू तिथे खेळ. तर मयूरला कॉल केला. मयूरनी माझ्यासाठी 10 ते 15 टीमला कॅन्सल करून मला एंट्री दिली. त्याबद्दल मयूरचा आणि टेंबरीकरांचे मी आभार मानतो. बस. शेवटचा प्रश्न, टीमच्या परफॉर्मन्स बद्दल काय म्हणाल? संपूर्ण अगदी आपण जर पाहायला गेलं तर कालच्या रात्रीमध्ये चांगला परफॉर्मन्स राहिला, परंतु क्वालिफायर मॅच नंतर अगदी त्या मॅचमध्ये थोडासा बॅड परफॉर्मन्स राहिला, तर त्याविषयी काय मला कुठे चुकी सुधारावी लागेल धारणी टीमला? 100% टीमने तर पूर्ण एफर्ट दिला होता. काल फुल एफर्टमध्ये जोशमध्ये होतो आम्ही. आणि आज काय झालं, चौक संघ जोशमध्ये होता पूर्ण. आम्ही डाऊट होताच की चौक संघ जर चिठ्ठीमध्ये चौक किंवा आमच्यात ह्यात जर झाला तर आपण क्वालिफाय व्हायला पुढं जाऊ शकते. पण चौक जर जोशमध्ये होता, त्याच्यानंतर आमच्या थोड्या चुक्या झाल्या. पहिल्याच बॉलामध्ये रोशन आऊट झाला आणि कॅल्क्युलेशनचा क्रिकेट खेळलो नाही, त्यामुळं आम्ही हारलो आहे. कॅल्क्युलेशनचा जर क्रिकेट खेळलो असतं 1-2 1-2 तर लास्टच्या ओव्हरला 10 ते 12 रन आले असते आणि आम्ही विन झालो असतो. धन्यवाद गोरख दादा, आपलं मनापासून आभार आणि अभिनंदन असेल. चला तिसरा क्रमांक ज्यांनी पटकावलाय भगवानजी दुर्गे आणि यशवंत ठोंबरे, कृष्णा ठोंबरे, पांडुरंग दळवी यांना विनंती आहे आपण या. आणि तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक, तिसरा क्रमांक पटकावणारा संघ एस पाली अंडर-19 संघ ठरला. यंगस्टार्सला घेऊन आज मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ दाखवला. शेवटला हार पत्करावी लागली, परंतु फार चांगला खेळ पाली अंडर-19 संघाने मात्र दाखवला. आणि पाली अंडर-19 संघ ठरला या स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकाचा हकदार. चला एकदा जोरदार टाळ्या. फक्त सोहेल बालेकर, चैतन्य लवडे हे 2च होते. 9 खेळाडू नवीन होते आणि त्यांना घेऊन या ट्रॉफी पर्यंत पोहोचणं खूप कठीण काम होतं, पण करून दाखवलं. अंडर-19 पाली जीवन 11 नावानं खेळ केला. जीवनचा बैलमार या टीमचे पुरस्कार. एकदा अभिनंदन पुन्हा एकदा पाली टीम. पाली टीमचे कॅप्टन आहेत 2च खेळाडू, अगदी आपण सिनियर म्हणता येणार, ते देखील यंगच, चैतन्य असेल, सोहेल असेल. टीमचा परफॉर्मन्स कसा राहिला आणि आयोजनाविषयी काय म्हणशील? आयोजन तर नक्कीच टॉपचा राहिला. असं सुंदर असं आयोजन होतं. खेळपट्टी सुद्धा खूप सुंदर होती. खूप मजा आली खेळायला. आणि टीमचं सांगायचं म्हणजे ही अंडर-19 ची टीम आहे. आमचे पॅकर सचिन दादा बैलमारे आणि जीवन दादा बैलमारे यांचा मी आभारी आहे का त्यांनी आम्हाला चान्स दिला. ते म्हणाले का अंडर-19 ची एंट्री तुम्हाला खेळायची का नाही, तर आम्ही म्हटलं का खेळू. तर त्याने आम्हाला चान्स दिला, आम्हाला प्रोत्साहन दिला आणि आमची गेम आज खूप चांगली राहिली. परंतु कोणती मॅच टफ वाटली या स्पर्धेमध्ये खेळत असताना? असं वाटलं की मॅच थोडीशी कठीण आहे आपल्यासाठी. कोणती मॅच?
ना अशी कोणतीच मॅच आमच्यासाठी आज कठीण नव्हती, कारण परफॉर्मन्स आमचा खूप चांगला होता. अंडर 19ची आमची पहिलीच एंट्री होती आणि तो जोश काहीतरी वेगळाच होता. धन्यवाद सचिन बैलमारे आणि जीवन बैलमारे. खरं तर विशेष कौतुक त्यांचं राहील. अंडर 19 ला मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांनी पुरस्कृत केलं. जाऊया शुभम महात्रे यांच्याकडे. चला पुढच्या सेकंड पारितोषिकाकडे. नंबर दुसरं पारितोषिक रनर अप जो संघ राहिलाय भिंगारवाडी संघाला मी विनंती करतो की यावं आपण आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी किरण ठोंबरे आणि आमचे बाळा दलवे एवन जोडी यांना विनंती करतो की आपण या. चला या मनीष आपण या. आणि जे सिल्वर मेडल देखील आहेत 11 खेळाडूंना सिल्वर मेडल आहेत त्यामुळे 11 खेळाडू प्लेइंग 11 आपण या. रोख रक्कम 50,000 आणि रनर अप अर्थात दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरणारा भिंगारवाडी संघ महेश शिलेवान भिंगारवाडी संघ ठरला दुसरा क्रमांकाचा मानकरी. सिल्वर मेडल 11 खेळाडूंना असतील. सचिन लहाडेनं टीमला लीड करत असताना खूप चांगलं यश प्राप्त करून दिलंय. टीम संघर्ष करत होती आणि संघर्ष करत असताना एक आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करत असतो आणि तेच खरं तर महेश शिलेवान भिंगारवाडी टीमना पुरस्कर्ते देखील आहेत. त्यांना विनंती आहे आपण देखील या. 11 खेळाडूंना सिल्वर मेडल. चला लवकर या. चला अभिनंदन असेल महेश शिलवण भिंगारवाडी संघ. आणि ते मात्र मैत्री ट्रॉफीची चमचमती ट्रॉफी द्वितीय क्रमांकाची आणि त्यासोबत रोख रक्कम 50,000 रुपये सन्मानित केलं जात आहे. जे रनरअप ठरले ज्याचा खेळ कमाईचा राहिला अगदी महेश शिलवण भिंगारवाडी संघ ठरलाय मैत्री ट्रॉफीतील दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी. सचिन लाने टीम कॅप्टन आणि टीम विनंती अगदी हवा शुभेच्छा असतील खूप सारा अभिनंदन असेल आणि दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी या मैत्री ट्रॉफीमध्ये. जसं आपले आयोजक आहेत जे युवा जिगरबाज आयोजक त्यांच्या शुभ हस्ते मेडल्स आपण दिलेत आणि त्यानंतर ट्रॉफी देखील भिंगारवाडी संघाला मात्र देतो 50,000. एवन जोडी बालाशेठ दलवे आणि किरण शेट टोंबरे आणि सर्व युवा त्यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी दिली जाते. एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ द्या भिंगारवाडी टीमसाठी. महेश शिलवण यांना आपण संघ केला पुरस्कर्ते आपलं देखील अभिनंदन असेल. साहिल बेलोसे टीमचे पुरस्कर्ते आहेत त्यांचं देखील अभिनंदन. अभिनंदन सचिन लहाणे आणि टीम. कमाईचा खेळ संघर्ष अखेर संपला असं म्हणायला खरं तर वावगा नाही आणि टीमने चांगला परफॉर्मन्स दिला. अभिनंदन असेल टीम भिंगारवाडी. आणि या स्पर्धेतील सर्वात महत्वाच्या पारितोषिकाकडे यश आपण जाऊया. मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक देण्यासाठी मी अनिल शेठ ठोंबरे आणि रितेश शेठ ठोंबरे यांना विनंती करतोय. आर्यन ट्रान्सपोर्टचे सर्व आहेत. अनिल शेठ ठोंबरे आणि रितेश शेठ आपण या. ट्रॉफी आणि त्यासोबत एलईडी टीव्ही आहे. दत्ताजी कोहली यांच्या माध्यमातून ती पुरस्कृत केली आहे मैत्री ट्रॉफीमध्ये. चला टीम लक्ष असू द्या. मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक आम्ही देतो. एकदा आवाज येऊ द्या. ट्रॉफी सोबत फोटो जरूर काढा. एकदा आवाज येऊ द्या. कोण असेल गेस करा. पाली टीम चौकर आवाज. अभिजित भोईर का? अभिजित भोईर पुरस्कर्ते होते सपोर्ट करायला होते. चला मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेतील शुभम 58 धावा 3 विकेट अष्टपैलू कामगिरी करणारा आणि संघाला अर्धी सुपर 5 मध्ये पोहोचवणारा धावणी टीमचा धाकड खेळाडू मच्छिंद्र रसाळ ठरलाय या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज. सगळ्यात महत्वाचा खेळाडू. वन साइड असतो त्याचा काम. आता आलाय मच्छिंद्र रसालचा फॉर्म. वडगाव जिल्हा परिषद प्रीमियर लीग मध्ये बाईक जिंकणारा खेळाडू ठरला. रितेश ठोंबऱ्यांचे साडू आहेत आणि साडू ज्यांच्या शुभ हस्ते दिलं जाईल हे पारितोषिक. मच्छिंद्र रसाल या टीमचा की प्लेअर स्टार. एकदा जोरदार टाळ्या मच्छिंद्र रसाल यांच्यासाठी होऊन जाऊ द्या. मॅन ऑफ द सिरीज एलईडी टीव्हीचे मानकरी ठरलेत मैत्री ट्रॉफी मध्ये धारणी टीमचे मच्छिंद्र रसाल. मच्छिंद्र रसाल बोलतात कमी आम्हाला देखील माहिती आहे. थोडेसे लाचखोर आहेत परंतु 2 मिनिटं इथे बोलावं लागेल. अगदी भारत सिरीजची टीव्ही तुम्ही जिंकले परंतु आयोजन विशाल आयोजन करतं. कारण आयोजन करणं खूप कठीण काम असतं. तुम्हाला देखील माहिती आहे. तुम्ही देखील चांगले आयोजक आहात. तर काय म्हणाला या आयोजनाविषयी. 4 रात्रींची स्पर्धा होती मैत्री ट्रॉफी विषय. पहिले तर टेंबरीकरांना धन्यवाद करेन मी. अचानक आम्हाला वाईल्ड कार्ड एंट्री दिलेली आहे यांनी. लास्ट 2 टुर्नामेंट आम्ही सेमीमध्ये हरलो
आणि काल आम्हाला जी एंट्री मिळाली आहे वाईल्ड कार्ड, त्याच्यामध्ये आम्ही ट्राय केलं की आम्ही सुपर 5मध्ये जाऊ, आणि ते जे आम्ही एफर्ट दिलेले ते सक्सेस झालेले आहेत. खूप चांगलं वाटतं की फायनलमध्ये आलो. तर ही सेकंड टुर्नामेंट आम्ही जिंकलेलो आहे. आणि आयोजनाचं बोललं जाणार तर आम्ही पनवेलमध्ये पण खेळलो, आपलं चौक एरिया तर आहेत, प्लस कर्जतमध्ये पण खेळलो आहे. बट जे पनवेलमध्ये क्रीज होते सेम क्रीज आज इथे बघितलं मी. सो आयोजन खूपच छान आहे. दुसरा प्रश्न असेल, मॅडम तुम्ही सिरीजची टीव्ही आता घरी घेऊन जाल, तुम्ही अजून घरचे पाहत असतील का? घरून सपोर्ट कसा आहे? कारण जॉब या सर्व गोष्टी पाहून क्रिकेटकडे वळणं खूप कठीण काम आहे, तर घरून सपोर्ट तुम्हाला कसा आहे? घरून तर सपोर्ट आहेत, त्याच्यामुळे तर खेळतोय. आणि कसं की क्रिकेट असं आहे की कोणी जो क्रिकेट खेळतो तो तर राहू शकतच नाही लांब क्रिकेटपासून. हा नक्कीच, कारण ही टीव्ही तुम्हाला म्हणजे टीव्ही जर डेडिकेट करायची असेल कुणाला, तर तुम्ही कुणाला करू इच्छिता? ॲक्च्युली आतापर्यंत इथपर्यंत पोहोचलो आहे, तर मोस्ट ऑफ तर मी थँकफुल राहील याच्यासाठी की माझा ब्रदर आहे भाऊ गोरख रसाल, त्यांनी खूप सपोर्ट केला आहे ते इथपर्यंत यायला. आणि इथे म्हणजे मागे पण जेवढं काय टुर्नामेंट खेळलो आहे किंवा जे काय मिळालं, बाईक मिळाले किंवा काही याच्यामध्ये, सो मोस्ट ऑफ द जास्त करून माझा गोरख रसालचा सपोर्ट राहिलेला. टीम विषय का म्हणाल? कारण अमोल पाटील आउट ऑफ फॉर्म होता, तो फॉर्म मध्ये आला. रोशन पाटील अजून थोडासा संघर्ष करतोय. ओव्हरऑल टीम विषय काय म्हणाल? गोरख दादा चांगला फॉर्म मध्ये, तन्मय नवीन सितारा आहे तुमचा, त्याविषयी काय म्हणाल? टीम विषय टीम तर आमची चांगलीच आहे. लास्ट बरेचसे टुर्नामेंट आमच्या हातातून गेले होते, पण आता जे लास्ट आमचे काही टुर्नामेंट आम्ही खेळलो त्याच्यामध्ये चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. की फॅक्टर आमचा मोस्ट ऑफ तर अमोल पाटीलच राहतो, की त्याच्या ओव्हरवरतीच आमची गेम असते. नक्कीच, अमोल पाटील जेव्हा चांगला परफॉर्मन्स देतो तेव्हा टीम जिंकत असते. आम्ही किती वेळा इक्वेशन पाहिलंय. परंतु शुभेच्छा असतील, जास्त काही प्रश्न विचारणार नाही आहोत. मच्छिंद्र रसाल आज जास्त बोललेत, खरं तर कधी बोलत नाही, परंतु शुभेच्छा असतील. धारणी टीम, तुम्ही या ठिकाणी खूप चांगला परफॉर्मन्स दिला. मच्छिंद्र रसाल, आपलं देखील हार्दिक अभिनंदन. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि प्रथम क्रमांक ज्याने पटकावलाय, आणि आयोजकांना मी विनंती करतो मग विक्रम शेठ अगज असतील जे स्पर्धेचे दमदार आयोजक आणि तमाम ग्रामस्थ जे उपस्थित आहेत, मग एस विनोद शेठ भोईर यांच्या माध्यमातून हे प्रथम पारितोषिक मात्र या स्पर्धेसाठी देण्यात आलं. त्यानंतर मग 1,00,000 रुपये, 1,00,000 रुपयाची धनराशी या स्पर्धेसाठी विनोद शेठ भोईर यांच्या माध्यमातून मैत्री चषक 2026 साठी आपण बघितली आहे. त्यामुळे चौक संघ आपण या, कारण 11 खेळाडूंना गोल्ड मेडल देऊन त्यांचा इथे सन्मान केला जाईल. त्यामुळे प्लेइंग 11 11 खेळाडू या, चला एका या, त्यांचाही सन्मान इथे गोल्ड मेडल देऊन आपण करणार आहोत. चौक संघ चॅम्पियन अगदी अनबीटेन राहिला आहे, शेवटपर्यंत कोणताही संघ त्यांना हरवू शकला नाहीये. आज संपूर्ण स्क्वॉड, राकेशजी चव्हाण जे संघाचे पुरस्कर्ते आहेत, आमचे भाई माले असतील, कुणाल, आमचे नवनीत, टीमचा ट्रम्प कार्ड नैनेश पवार, साहिल असेल, अभिजित भोईर आमचे मेन आहेत. त्यांना तुम्ही एक मॅच खेळवायला पाहिजे होता. अभिजित भोईर, गिरीश पाटील, प्रथमेश राणे, हे अगदी आपण जर पाहिलं आर्यन देशमुख, हे सर्व सपोर्ट करत होती. आणि दीपक शेठ चव्हाण MS कन्स्ट्रक्शनचे ओनर आहेत, त्यांनी हा संघ पुरस्कृत केला. आणि गावडे सरकार सर्वांचंच योगदान राहिलं. प्रथमेश राणे योगदान सपोर्ट भरपूरसा राहिला. त्यांनी अगदी सांगितलं चौक टीम जिंकावी त्याची अपेक्षा होती. नवनीत मते हा त्याचा जिगरी यार, आणि ट्रॉफी आता अगदी चौक टीमच्या हातामध्ये असली. आणि आपण पाहतोय विनोद शेठ भोईर यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1,00,000 हे पारितोषिक इनामी राशी देण्यात आली आहे. ट्रॉफी एकदा जय हनुमान चौक टीम साठी, आयोजनकर्त्यांसाठी, सर्वांसाठी एकदा जोरदार डावून जाऊ द्या. नैनेश पवार बॅक टू द फॉर्म दिसला आणि वेगळ्याच लाईन मध्ये होता. चांगला फॉर्म मात्र बघायला मिळाला. संपूर्ण सामने स्वतःवरती जिम्मेदारी घेऊन मात्र खेळला आणि चौक संघाने मात्र प्रथम